लातूर जिल्ह्यात उद्योग व्यवसायाच्या संधी अधिक नाहीत, म्हणून अनेक युवक शिक्षण झाले की गाव सोडून नोकरी करण्यासाठी मोठ्या शहराच्या वाटा धरतात। शेती करताना सोयाबीन पिकातून खात्रीशीर उत्पन्न मिळत नाही, तर ऊसाचे बिल लवकर मिळत नाही, अशा अनेक अडचणी येतात। ही परिस्थिती कायमच सुरू असते। अशा अडचणीवर मात करत शिवलीतील युवकांनी पारंपरिक शेतीला फाटा देऊन रोजगाराच्या नवीन वाटा शोधल्या आहेत। युवा शेतकऱ्यांनी आता नेहमीची पिके घेण्याऐवजी पपई उत्पादनाकडे वळत आहेत। पपईच्या उत्पादनातून चांगला आर्थिक फायदा होऊन खात्रीशीर उत्पन्न मिळत असल्याने शिवली व परिसरातील युवा शेतकऱ्यांचा कल पपई उत्पादनाकडे वाढलेला दिसून येत आहे। राजकीय नेते आणि सरकारने पपई उत्पादक युवा शेतकऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी सरकारी योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना साथ द्यावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे। आई वडील हे सातत्याने ऊसाचं पीक सोयाबीनचं पीक घ्यायचे की आई वडिलांना सांगितले की आपण एकदा पपई लावून बघू। मग पपई लावल्यानंतर आम्ही पहिल्या सुरू 1.5 एकर पपई लावली, तर त्याच्यातून आम्हाला उत्पन्न राहिलं 7.5 लाख रुपये 1.5 एकरमध्ये। मग ते सातत्याने आम्ही 3 वर्षांनी पपई करतो, तर एकरी असे 4-5 लाख रुपये राहतात वर्षाला। असं आमचा ग्रुप आहे 10-15 जणांना शेतकऱ्यांचा, ते कंटिन्यू करतात पपई। बाहेरून व्यापारी येतात, सोलापूर, पुन्हा हैदराबाद, मुंबई, दिल्ली, असं बाहेर माल पार्सल होतो। व्यापारी इथे येऊन माल घेऊन जातात फोनवर। रेग्युलर 1 लाख रुपये येतो ड्रिप सीट, ड्रिप रोप हे समजे। ड्रिप जर आपला असेल तर 50,000 रुपये येतो। माझं नाव जगन्नाथ अनवर बनसोडे, इथं शिवली राहणार, तालुका औसा, जिल्हा लातूर। जमीन एक 5-6 एकर जमीन आहे, 2 एकर पपई आहे। पपईतून कमीत कमी एकरी 5 लाख रुपये उत्पन्न मिळते। मार्केट डाऊन झालं तरी मार्केट जर चांगलं असेल तर अजून त्याची अपेक्षा आहे। अगोदर सोयाबीन करत होतो आम्ही। सोयाबीन करून केल्यानंतर प्रत्येक वर्षी काढणीला त्याला खर्च त्याचा बरोबर सोयाबीनचा व्हायला। त्याच्यामुळं पुन्हा गावातील 2-3 शेतकरी त्यांनी अगोदर पपई 2-4 वर्षापासून त्यांनी करत होते। त्यांनी केल्यानंतर आम्हाला वाटलं बाबा त्यांनी पपई केली, आपण बी करून बघावं। आता 2-3 वर्षापासून आम्ही पपईच पीक घेत आहोत। पण अपेक्षित उत्पन्न चांगलं आहे। ह्याचं उत्पन्न चांगले असल्यामुळे आता प्रत्येक वर्षी कुणाने आता पहिल्या वर्षी 1 एकर केली तर पुन्हा पुढल्या 2 वर 3 एकर प्रत्येक वर्षी वाढाले पिकाचं वळावं। 100% शेतकऱ्यांनी पपईकडे वळावं, तर इथून चांगला फायदा शेतकऱ्याला मिळेल। शेतकरी ह्यासाठी या पिकाकडे वळावं। स्वतः व्यापारी इथे येतात, स्वतः कटिंग करतात। कटिंग करून फक्त आपण वजन बघायचं, वजन बघितलं की कॅश पेमेंट मिळते। आपले 25 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर पर्यंत लागवड करावी। ज्यावेळेस पपई त्यावेळेस लागवड केल्यानंतर 6 महिन्यानंतर सुरू होते पपई, जून-जुलैमध्ये। त्यावेळेस जी बाकी फळं मार्केटमध्ये असतात ती संपलेली असतात आणि ती फळ संपल्यानंतर पपई येते, त्यामुळं रेट वाढतात पपईचे। तर शेतकऱ्यांनी त्या टायमिंगमध्ये लागवड करावी।